आता जे आमचं आंदोलन सुरू आहे, माझी सरकारकडे विनंती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आता 2 एप्रिल आमची तारीख आहे, सरकारची भूमिका काय नेमकी आम्हाला कळायला पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला लोक रस्त्यावरती उतरलेत, समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे। एका घरात 6 खासदार गेले, नाव आता मी घेत नाही, एका घरातले 6 खासदार आणि 1.5 कोटीतला एक पण जात नाही। IAS IPS ची संख्या काढा, त्यामध्ये पण आम्हाला त्या पद्धतीचा टक्का मिळाला नाही। माननीय पडळकरांचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे तो मान मला तुम्ही बोलण्याची संधी दिली। नाही पण हे आणले काय ना 2007 नंबर आपल्या माध्यमातून नाही, पण ह्यांचा 7 नंबर चालू आहे, आणले काय, त्यामुळे त्यांचं सुरू करायला लागेल आणि त्याच्यानंतर एकत्रित करताना आपल्याला देता येईल संधी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझी भूमिका मांडण्यासाठी उभा आहे। राज्यामध्ये गेल्या 4 दशकापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सातत्यानं आंदोलनं होत आहेत। धनगर समाज रस्त्यावरती उतरतोय, उपोषण, रास्ता रोको, मोर्चा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं सुरू आहेत। आजही अनेक लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। अध्यक्ष महोदय, धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्न झाला गेला, परंतु आजपर्यंत त्या मागणीला यश आलं नाही। 2018 पासून या चळवळीमध्ये मी स्वतः लक्ष घालून काम करतोय, परंतु आम्हाला यश आलं नाही। जेव्हा 2018ला आम्ही हे आंदोलन हातामध्ये घेतलं, तेव्हा सरकारबरोबर जी चर्चा झाली त्यामध्ये हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल झाली होती त्यामध्ये सरकारनं आमची बाजू घ्यावी असा विषय पुढे आला। मी सरकारचं धन्यवाद देईन की 3 वेळा सरकारनं धनगर समाजाच्या बाजूनं ॲफिडेव्हिट हे हायकोर्टामध्ये दाखल केली, परंतु आमची जी मागणी हायकोर्टामध्ये होती की धनगड नावाची जी जमात राज्यामध्ये आहे ती 0 आहे आणि त्यामुळे 0 जमात असेल तर त्या जागी धनगड समजून तुम्ही आम्हाला STचा दाखला द्यावा। परंतु दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये धनगर समाजाच्याच लोकांनी जातीचे दाखले खोट्या पद्धतीनं खाडाखोड करून धनगडांचे काढले होते आणि फेब्रुवारी 2024ला हायकोर्टामध्ये जी याचिका अंतिम सुनावणीसाठी आली तेव्हा 5 दाखले तेव्हा धनगडांचे जिवंत होते आणि सरकारनं आम्हाला तेव्हाही मदत केली, परंतु ते दाखले रद्द झाले नाहीत। जात पडताळणी समितीचे प्रमुखांनी तेव्हा सरकारचं पण म्हणणं ऐकलं नाही आणि मग दुर्दैवानं फेब्रुवारीच्या 2024मध्ये धनगरांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं विरोधात निकाल दिला। विरोधात निकाल दिल्याच्या नंतर परत आम्ही सरकारकडे आलो, सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेलो, परंतु जे दाखले रद्द होणे होते ते झालेच नाहीत। सुप्रीम कोर्टामध्ये पण आमच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला। नंतर सरकारनं जे 5 दाखले खिलारे नावाच्या कुटुंबियानं काढले होते ते रद्द केलेले आहेत। आता आम्ही परत सुप्रीम कोर्टामध्ये गेलो की म्हटलं की आम्हाला आता हायकोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भात परवानगी द्या आणि हायकोर्टामध्ये जर बरं वाईट झालं तर आम्हाला सुप्रीम कोर्टात यायची परवानगी द्या। तातडीचा काय विषय तो सांगा। हा तातडीचाच विषय आहे ना आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आमची मागणी फेटाळली आहे। सुप्रीम कोर्टानं 2 एप्रिलला आता तारीख ठेवलेली आहे। सुप्रीम कोर्टानं हायकोर्टामध्ये तर जावा, नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा। हायकोर्टामध्ये जायला आम्हाला परवानगी दिली नाही। आता जे आमचं आंदोलन सुरू आहे, माझी सरकारकडे विनंती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आता 2 एप्रिल आमची तारीख आहे, सरकारची भूमिका काय नेमकी आम्हाला कळायला पाहिजे। सरकारनं मागे आम्हाला कोर्टामध्ये मदत केली, पण आता काय करणार आहे सरकार? 2 एप्रिलला तारीख आहे आणि दुसऱ्या बाजूला लोक रस्त्यावरती उतरलेत, समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे, समाजामध्ये मोठी विषमता आहे। आज 1.5 कोटी समाजाचा एक सुद्धा खासदार नाही। जे 2 राज्यसभेवरती खासदार गेले भाजपवाल्यांनी त्यांना धन्यवाद देतो, परंतु एकही खासदार लोकातून निवडून जात नाही। मोठी प्रचंड विषमता आहे। एका घरात 6 खासदार गेले, नाव आता मी घेत नाही, एका घरातले 6 खासदार आणि 1.5 कोटीतला एक पण जात नाही। IAS IPS ची संख्या काढा, त्यामध्ये पण आम्हाला त्या पद्धतीचा टक्का मिळाला नाही आणि म्हणून लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे। सरकारला माझी विनंती आहे की आपण आता कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भातला निर्णय घेणार आहात। एक तर सुप्रीम कोर्टामध्ये 2 तारखेला आम्हाला निकाल आमच्या बाजूनं तुम्ही बाजू मांडा, नसेल तर मग सरकारनं दुसरी भूमिका काय आहे सरकारची। जर समजा सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या बाजून निकाल लागला तर ठीक, नाही लागला तर काय करणार याच्याबद्दल सरकारनं काहीतरी खुली चर्चा
या सभागृहात करावी किंवा एखादी बैठक लावावी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं योग्य पावलं उचलावीत ही माझी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. शासनाने नोंद घ्यावी